स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल होती. मित्रांनो, कृषी सेवक भरतीविषयी एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, हेडलाईन तुम्हाला काय दिलेली आहे, जागा 1600, अर्ज आले तर 2.25 लाख. कृषी सेवक भरतीची सध्याला स्थिती काय आहे, त्याविषयी हे अपडेट आहे. आणि या अपडेटच्या माध्यमाने आपल्याला समजून येणार आहे, एकूण कृषी सेवक पदासाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत. त्याच्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, 16 आणि 19 तारखेला नॉन पेसावाल्यांचे पेपर होणार आहे आणि पेसा क्षेत्रातील ज्या पण पदसंख्या आहे सध्या ती बंद केली आहे आणि त्यांचे पेपर नंतर घेतले जातील. परंतु नॉन पेसावाल्यांचे पेपर 16 आणि 19 तारखेला होणार आहे. 16 आणि 19 जानेवारी रोजी नॉन पेसावाल्यांचे पेपर होणार आहे, कृषी सेवक या पदाचे. ठीक आहे, त्याविषयी इथे मेन्शन केलेलं आहे, त्याविषयी अपडेट दिलेले आहे. तर बघा, त्यासोबत इथेच पुढे तुम्हाला जागांविषयी आणि जागांनुसार एकूण आलेले अर्ज किती आहेत त्याच्याविषयी इथे माहिती दिली आहे. 1685 जागांसाठी 1685 जागांसाठी 2,25,000 पेक्षा अधिक अर्ज आलेले आहेत आणि सरासरी जर विचार केला तर एका पदासाठी 133 पेक्षा जास्त अर्ज आलेत. जरी आपण 133च अर्ज पकडले एका पदासाठी, तर एकूण जागा किती आहेत? 1685 जागा. तर यांचं कॅल्क्युलेशन केलं तर होतं 2,24,105. ठीक आहे, 2,24,105 म्हणजे सरासरी जर विचार केला तर 2,25,000 पेक्षा जास्त अर्ज आलेले आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे. आणि इथे तुम्हाला विभागानुसार इथं पदसंख्या किती आहे त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर आपल्याला एकूण अर्ज किती आलेत, आपल्यासाठी कॉम्पिटिशन किती असणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती इथे समजून आलेली असेल मित्रांनो. अशा प्रकारचा कृषी सेवक या पदाविषयी एक महत्त्वाचं अपडेट होतं. त्याचसोबत आपण कृषी सेवक या पदासाठी काय महत्त्वाच्या नोट्स देखील काढलेल्या आहेत. त्या नोट्स विषयी तुम्हाला माहिती सांगून घेतो. बघा, सविस्तर नोट्स विषयी माहिती सांगायचं म्हटलं तर प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या नोट्स असणार आहे. यामध्ये मराठी झालं, त्यानंतर इंग्लिशच्या या नोट्स आहेत. त्यानंतर जर विचार केला तर मागील 16 प्रश्नपत्रिका सेपरेट बघण्यासाठी भेटतील. खाली आल्यानंतर बुद्धिमत्ताच्या नोट्स बघण्यासाठी भेटतील. अजून खाली आलं तर तुम्हाला मागील 12 प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटतील कृषी सेवकच्या. अजून खाली आल्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. खाली आल्यानंतर कृषी टॉपिक. ठीक आहे, आता तांत्रिक जो विषय आहे कृषी टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. ठीक आहे, तर कृषी विषयावरती तुम्हाला इथं सेपरेट प्रश्नसंच बघण्यासाठी भेटणार आहे. यामध्ये सर्व आयएमपी प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, हे सेपरेट पीडीएफ आहे. अजून खाली आल्यानंतर बघा, तुम्हाला इथं कृषी टॉपिक नुसार इथं आयएमपी प्रश्नसंच दिलेत. सर्व टॉपिक घेतलेत. कृषीच्या रिलेटेड जेवढे पण आपले टॉपिक आहे ते टॉपिक घेतलेत आणि त्या टॉपिक नुसार महत्त्वाचे आयएमपी प्रश्नसंच घेतलेत. ठीक आहे, यावरती सुद्धा तुम्हाला नोट्स बघण्यासाठी भेटतील. अजून थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला लेटेस्ट 1 ते 1.5 वर्षाची चालू घडामोडी बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, एकूण अशा प्रकारचे 8 ते 10 पीडीएफ तुम्हाला दिले जाणार आहे. प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स असणार आहे कृषी सेवक या पदासाठी. सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. प्रत्येक विषयाच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे खूपच कमी किमतीमध्ये. तर या सर्व नोट्सची प्राइस आपण ठेवलेली आहे फक्त ₹249. किती? ₹249 तुम्हाला सर्व विषयांच्या या नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. तुम्हाला 249 मध्ये या सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिले जाणार आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला एक नंबर दिसत असेल 9139 64 3199. या नंबरच्या फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला ₹249 पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट आल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला या सर्व विषयांच्या नोट्स व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपात सेंड केल्या जातील. यामध्ये जे तांत्रिक प्रश्न संच काढले ते खूपच महत्त्वाचे असणार आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने. ठीक आहे, तर अशा प्रकारचा आपण परीक्षेच्या स्वरूपानुसार आपण अशा प्रकारच्या कृषी सेवक या पदासाठी नोट्स काढलेले आहेत. खूपच कमी किमतीमध्ये सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं स्वरूप ठेवलेलं आहे. जर नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला हा जो नंबर दिसत असेल 9139 64 3199 या नंबरवरती पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लवकरात लवकर पीडीएफ स्वरूपात तुम्हाला सर्व नोट्स भेटून जातील. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल तिला क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.